नमो नमः छात्रसुहृदाः। DSM ज्ञानतरंग यूट्यूब चॅनलमध्ये अहं मेहत्र DS सर्वेषां स्वागतं करोमि। नमो नमः छात्रसुहृदः। अष्टमी कक्षायाः संस्कृतविषयस्य अष्टमः पाठः अद्य वयं पठामः। विद्यार्थीमित्रांनो, आज आपण 8वी वर्गाचा संस्कृत विषयाचा 8वा पाठ शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण संस्कृत वाक्ये ही तयार करायला शिकलेलो आहोत। छोटी छोटी संस्कृत वाक्ये आपण छान तयार करू लागलेलो आहोत। एकवचन, अनेक वचन यांचा उपयोग कसा करायचा, द्विवचनांचा वापर कसा करायचा, त्यासाठी क्रियापदांचा वापर कसा करायचा, हेही आता आपण शिकलेलो आहोत। के कुर्वंतीमध्ये वगैरे सह, एषः, सा, एषा, अहम, त्वम या सर्वांचा वापर करून आपण संस्कृत वाक्ये कशी तयार करायची हे आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत। 8व्या पाठामध्येही आपल्याला आणखी बारकाईने या संस्कृत वाक्यांचा अभ्यास हा करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या 8व्या पाठामध्ये हे संस्कृत वाक्य आणखी बारकाईने कशा पद्धतीने तयार करायचे हे शिकायचं आहे। 8वा पाठ फार महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या। यामध्ये 8.1, 2, 3, 4 असे एकूण 7 घटक आहेत। ते 7 घटक अभ्यासत असताना आपल्याला प्रत्येक घटक हा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक घटक शिकल्याच्या नंतर त्या घटकावर आधारित वाक्यांचा सराव हा आपल्याला करायचा आहे आणि यावरती वाक्यांचा सराव करणं फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या। म्हणजे 8.1 हा घटक आपण शिकल्याच्या नंतर त्यामध्ये प्रत्येक वाक्य हे आपण स्वतः तयार करून लिहून पाहायचं आहे। म्हणजे प्रत्येक घटक अभ्यासल्याच्या नंतर त्याचं उपयोजन फार महत्त्वाचं आहे। प्रत्येक घटकावरती आधारित आपण साधारणतः कमीत कमी 50 वाक्य तरी आपण स्वतः लिहायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 8.1 संबंधवाचकाः हा घटक अभ्यासणार आहोत। संबंधवाचकाः संबंधदर्शक शब्द यांचा संस्कृतमध्ये कसा वापर करायचा हे आपल्याला या पाठामधून लक्षात घ्यायचं आहे। यासाठी पुस्तकामध्ये सुद्धा काही टेबल दिलेले आहेत, पहा, तक्ते दिलेले आहेत आणि त्यातील शब्दांचा आपण वापर करून संस्कृत वाक्य तयार करणार आहोत। असे अनेक टेबल या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। त्यांच्यावर आधारित वाक्ये ही आपल्याला सांगितलीही जातील, ती आपण लिहूनही काढायची आहेत, लक्षात घ्या। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। दशरथस्य पुत्रः रामः। दशरथस्य पुत्रः रामः। रावणस्य पुत्रः मेघनादः। रावणस्य पुत्रः मेघनादः। धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः। धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः। रामस्य पुत्रः लवः। रामस्य पुत्रः लवः। भीमस्य पुत्रः घटोत्कचः। भीमस्य पुत्रः घटोत्कचः। रामस्य पिता दशरथः। रामस्य पिता दशरथः। मेघनादस्य पिता रावणः। मेघनादस्य पिता रावणः। दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः। दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः। लवस्य पिता रामः। लवस्य पिता रामः। घटोत्कचस्य पिता भीमः।
घटोत्कचस्य पिता भीमः। शिवस्य पुत्रः गणेशः। शिवस्य पुत्रः गणेशः। बिन्दुसारस्य पुत्रः अशोकः। बिन्दुसारस्य पुत्रः अशोकः। वसुदेवस्य पुत्रः कृष्णः। वसुदेवस्य पुत्रः कृष्णः। रामस्य पुत्रः लवः। भीमस्य पुत्रः घटोत्कचः। गणेशस्य पिता शिवः। गणेशस्य पिता शिवः। अशोकस्य पिता बिन्दुसारः। अशोकस्य पिता बिन्दुसारः। कृष्णस्य पिता वसुदेवः। कृष्णस्य पिता वसुदेवः। लवस्य पिता रामः। घटोत्कचस्य पिता भीमः। कृष्णस्य पुत्रः प्रद्युम्नः। महादेवस्य पुत्रः कार्तिकेयः। विठ्ठलस्य पुत्रः सोपानः। हिरण्यकश्यपस्य पुत्रः प्रह्लादः। प्रद्युम्नस्य पिता कृष्णः। कार्तिकेयस्य पिता महादेवः। सोपानस्य पिता विठ्ठलः। प्रह्लादस्य पिता हिरण्यकश्यपः। रामस्य भ्राता लक्ष्मणः। कृष्णस्य भ्राता बलरामः। युधिष्ठिरस्य भ्राता भीमः। भीमस्य भ्राता अर्जुनः। भरतस्य भ्राता शत्रुघ्नः। रामायणस्य कविः वाल्मीकिः। रामायणस्य कविः वाल्मीकिः। महाभारतस्य कविः व्यासः। महाभारतस्य कविः व्यासः। रघुवंशस्य कविः कालिदासः। रघुवंशस्य कविः कालिदासः। गीतगोविन्दस्य कविः जयदेवः। गीतगोविन्दस्य कविः जयदेवः। मेघदूतस्य लेखकः कालिदासः। स्वप्नवासवदत्तस्य लेखकः भासः। किरातार्जुनीयस्य लेखकः भारवी। शिशुपालवधस्य लेखकः माघः। नाट्यशास्त्रस्य लेखकः भरतः। सीतायाः पतिः रामः। सीतायाः पतिः रामः। उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः। उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः। रमायाः पतिः माधवः। रमायाः पतिः माधवः। पार्वत्याः पतिः शिवः। पार्वत्याः पतिः शिवः। रुक्मिण्याः पतिः विठ्ठलः। रुक्मिण्याः पतिः विठ्ठलः। रामस्य पत्नी सीता। लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला। माधवस्य पत्नी रमा। शिवस्य पत्नी पार्वती। विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी। सीतायाः पुत्रः कुशः। कौसल्यायाः पुत्रः रामः। सुमित्रायाः पुत्रः लक्ष्मणः। कैकेय्याः पुत्रः भरतः। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी माता हा शब्द घेऊन आणखी काही वाक्य तुम्हाला तयार करता येतील. बघा बरे तयार करून. कुशस्य माता सीता याप्रमाणे तुम्ही वाक्य लिहायचे आहेत. आता पुढे जाऊयात. कुंत्याः पुत्रः युधिष्ठिरः. गांधार्याः पुत्रः दुर्योधनः. रुक्मिण्याः पुत्रः
प्रद्युम्नः। मंदोदर्याः पुत्रः इंद्रजितः। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणीही आपल्याला माता हा शब्द घेऊन आणखी काही वाक्य तयार करायचे आहेत. जसे की युधिष्ठिरस्य माता कुंती, दुर्योधनस्य माता गांधारी. धन्यवादः.